झटपट चुरा वडापाव करण्यासाठी लागणारे साहित्य: सारणासाठी 1 मोठा चमचा तेल, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 3 मध्यम आकाराचे उकडून सोललेले बटाटे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात लसूण मिरचीचा ठेचा, हिंग, कढीपत्ता परतून घेत यात हळद आणि बटाटे घालायचे. यावर मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं आणि याचे वडे तयार करायचे. आवरण करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा, पाणी, तळण्यासाठी तेल. आता बेसनाच्या पिठात तांदळाचं पीठ, हळद, मीठ, सोडा आणि पाणी घालत याचं अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं. हिरवी चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळ, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, काळं मीठ, चवीनुसार मीठ, पाणी. आता हिरव्या चटणीसाठी डाळवं, लसूण, हिरव्या मिरचीची भरड करायची. आता यात कोथिंबीर, पुदिना, काळं मीठ, मीठ आणि पाणी घालून ही चटणी दळून घ्यायची. झाली आपली झटपट हिरवी चटणी तयार. झटपट चिंचेची आंबट गोड चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप चिंच, अर्धा कप गूळ, गरम पाणी, लाल तिखट, काळं मीठ. चिंच गूळ गरम पाण्यात भिजवून घेत ह्याचा अर्क काढायचा आणि हे मिश्रण गाळून घ्यायचं. आता यात तिखट आणि काळं मीठ घालायचं. झाली आपली झटपट चिंचेची चटणी तयार. सगळ्यात आधी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात लसूण मिरचीचा ठेचा. हा ठेचा बनवण्यासाठी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं त्याची भरड काढून घेतली. खूप फाईन ठेचा करायची गरज नाही आहे. यामध्येच घालूयात हिंग चिमूटभर, कढीपत्ता आणि हे 1 मिनिटभर सगळे जिन्नस आपण परतून घेऊ. आता हे हलकंसं परतून झालं की गॅस बंद करायचा. यामध्ये घालायची हळद मिक्स करूया आणि आता यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा. 3 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. हे बटाटे फोडून घेऊयात फोर्कने. एकसंधपणा किंवा यामध्ये काय होतं ना, मॅश करण्यापेक्षा किंवा तुकडे करण्यापेक्षा ते जे वड्याचं जे बटाट्याच्या भाजीचं टेक्स्चर आहे ते छान येतं. म्हणजे मॅशही नाही होत आणि त्याचे पीसेसही राहतात. त्यामुळे मी शक्यतो फोर्क वापरते. मीठ घालायचं चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता हे छान व्यवस्थित एकजीव झालं की यामधला हा जो कढीपत्ता आहे हा काढून बाजूला ठेवायचा, कारण तो दाताखाली आला तर छान नाही लागतचं. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण मी शक्यतो काढून टाकते कारण त्याचा फ्लेवर ऑलरेडी फोडणीमध्ये उतरलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे घ्यायचं आणि याचे वडे करून घेऊयात. तुम्हाला किती लहान मोठे करायचे त्या प्रमाणात तुम्ही हे वडे असे करून घेऊ शकता आणि हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात. वडे बनवून तयार आहेत. आता वडे तळण्यासाठी त्याचं कोटिंग आपण बनवूयात. तर त्यासाठी इथे 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात पाव कप तांदळाचं पीठ. यामुळे काय होतं ना, चुरा जो आपण बनवतो तो अतिशय खुसखुशीत कुरकुरीत बनतो आणि त्याचबरोबर वड्यांनाही कोटिंग अतिशय हलकं आणि कुरकुरीत येतं. हळद, मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा मी इथे घालते. सोडा नाही घातला तरी चालेल. सोडा तुम्हाला नसेल घालायचं यामध्ये तर 1 चमचाभर तेल तुम्ही यामध्ये घाला, गरम तेल. त्याने पण आवरण छान कुरकुरीत बनतं. यामध्ये घालायचं थोडं पाणी, अगदी थोडं पाणी घालायचं आणि याचं दाटसर बॅटर करायचं. खूप सैल बॅटर करायचं नाही आहे. आणि आता इथे हे बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकाल कन्सिस्टन्सी छान अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही. ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता आपण चुरा तळायला घेऊयात आणि मग वडे तळूयात आणि मग त्याच्या चटण्या कशा बनवायचं ते बघूयात. आता चुरा बनवण्यासाठी तेल इथे मीडियम हीटवर गरम केलेलं आहे. काय करायचं, चमचा घ्यायचा आणि चमच्याने ना हे जस्ट असं बॅटर सोडायचं तेलामध्ये, म्हणजे मग तो चुरा तयार होतो म्हणून. हे बघा. आणि छान खरपूस होईपर्यंत हा चुरा आपण तळून घेऊया. आणि चुरा इथे मस्तपैकी 3-4 मिनिट असा खरपूस मी तळून घेतला, तुम्ही बघू शकाल. आता हा काढूयात टिश्यू पेपरवर. खूप छान कुरकुरीत बनतो हा चुरा आणि त्या वडापावमध्ये ना भन्नाट लागतो.
चुरा तर आपला इथे बनवून तयार आहे। आता त्याच तेलामध्ये आपण वडे तळूयात। तर वडा घ्यायचा जो आधी आपण बनवून घेतला होता, तो या बॅटरमध्ये छान डीप करायचा आणि हा तेलामध्ये सोडायचा आणि मस्त असा खरपूस होईपर्यंत हा वडा दोनही बाजूने आपण तळून घेऊया। आता एक 2-3 मिनिटं एक बाजू छान फ्राय करून झाली की उलटवून दुसऱ्या बाजूनेही छान खमंग असा तळून घ्यायचा वडा। वडा इथे दोनही बाजूने छान असा खरपूस तळून घेतलेला आहे। आता हा काढूयात। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि वडे आता काढूयात टिश्यू पेपर। मस्त। आणि आता आपण याच्या चटण्या कशा बनवायच्या ते बघूयात। तर आंबट गोड चटणी कशी बनवायची ते आपण बघतोय आणि त्याच सोबत हिरवी चटणी म्हणजे जी वडापावसाठी पुदिन्याची चटणी वापरतात ती कशी बनवायची। तर ही अशी एकसंध कशी बनवायची, त्याचा रंग असा हिरवागार आला पाहिजे। ही चटणी बनवून आता जवळपास 5-6 तास झाले तर याचा रंग बदलला नाही, तुम्ही बघू शकाल छान असा हिरवागार रंग आहे। तर पटकन आधी हिरवी चटणी करूयात आणि मग चिंचगुळ्याची। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी डाळवं घ्यायचं, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालायची आणि याची भरड करून घ्यायची। आता या भरडमध्ये आपण घालतोय खूप सारी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, काळं मीठ, चवीपुरतं रेग्युलर मीठ आणि या दोन्हीसोबत थोडंसं पाणी या चटणीला कन्सिस्टन्सी येण्यासाठी आणि मिक्सरमध्ये छान अशी सरसरीत वाटून घ्यायची, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची। आता ही चटणी तुम्ही बघू शकाल मस्त रंग आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे। आहा, चिंचेची चटणी बनवण्यासाठी समप्रमाणामध्ये आपण चिंच आणि गूळ घेतोय एका बाउलमध्ये। त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि एक अर्धा तास हे एकत्र सोक करून ठेवायचं। आता ही सोक केलेली चिंच आणि गूळ छान मॅश करून घ्यायची आणि हे छान मॅश झालं की मिश्रण गाळून घ्यायचं एका गाळणीने। छान यातला पल्प काढून घ्यायचा। आता हा जो तयार पल्प आहे या पल्पमध्ये घालायचे लाल तिखट आणि त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी चटपटीत चिंचेची चटणी बनवून तयार आहे। वडापाव, चुरा, चटण्या बनवून तयार आहेत। आता आपण हा वडा सर्व कसा करायचा ते बघूयात। लादी पाव घ्यायचा, वडापावचा पाव मधोमध असा कट करून घ्यायचा, स्लिट करून घ्यायचा। एका बाजूला हिरवी चटणी लावायची आणि एक बाजूला आपण चिंचेची आंबट गोड चटणी लावतो। क्या बात आहे। आणि आता काय करूयात, आता यावर ठेवायचा आहे वडा। वड्यावर हा जो चुरा आपण बनवून घेतला हा खूप सारा चुरा ठेवायचा आणि हे क्लोज करायचं। आणि आता आपला इथे चुरा वडापाव बनवून तयार आहे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। चटण्यांची रेसिपी पण इझी आहे। पाऊस पडतोय, वाट कसली बघताय, पटकन जा आणि वडापाव बनवून ट्राय करा, खा।